8वा सामना खेळेल आणि 7वा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल तो कुरुंद आणि श्रावणसोड भोकरीमधील विजेता संघ आणि सरस्वती आणि जे पुढचा लेखाजोग आहे ना त्यातील विजेता संघ. दरम्यान प्रतीक जाधव निश्चितच प्रतीक जाधव डाव्या एसटीवरती चेंडू ठेवतोय. चेंडू भिरकावला जातोय मायटी महेंद्रकडनं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अतिशय देखणा आकर्षक षटकार. नमस्ते बहनों भाइयों, बड़े ही कम शब्द षटकार आहेत तो भीम पराक्रम या मैदानात आपल्याला अनुभवायला मिळेल का? डीजे मैदानावरती मारणं खूप अवघड ठरत असतं. फ्री हिटचा हा चेंडू आहे. यस, चेंडू मैदानात द्यायचा आहे. बघा चेंडू 2 वेळा या षटकामध्ये हरवला गेलेला आहे. काय मनाचे इरादे केलेले निश्चित हे मायटी महेंद्रने दाखवून दिलंय. सलग 3 षटकार आणि एसएससीच्या गोटामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काय फलंदाजी होते. अशीच जर फलंदाजी व्हायला लागली 59 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. मला वाटतं अजूनही मला आठवतंय जेव्हा कामरान पटेलच्या गोलंदाजीवर 6 चेंडू 6 षटकार मारले गेले होते तेव्हा आदित्य जाधव माझ्या सोबतीला समालोचन कक्षामध्ये होते आणि हे षटकार तलोली विरुद्ध मारले गेले होते. जहां काफी विस्फोटक पारी और काफी आक्रामक रवैया इस समय महेंद्र बांगे ने अपनाया है, जिसकी की बदौलत स्कोर बोर्ड पर लगते हुए 59 रन. दरम्यान वाशेराच्या विरुद्धच निलेश जाधव यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले होते. दरम्यान पुढचा चेंडू यस, आणखी एक मोठा आघात लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4था सलग षटकार. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. ये 4 गेंदों पर 4 सिक्सर, लगातार 4 सिक्सर ठोके हैं महेंद्र मागे ने और स्कोर बोर्ड पर लगते हुए 65 रन 65 रनों पर स्कोर बोर्ड पर पहुंचा है चेरोबा वाशेरे का. आणि सुभाष आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 25 धावा बहाल झालेल्या आहेत.
3 चेंडूंमध्ये 25 धावा. यस, पंच काय इशारा येतोय? टप. यस 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 यस, आपण पाहूया काय पडलं बघा, जरा इशारा द्या. थर्ड एम्पायर यायचं आहे आपण, कारण काही प्रेक्षक तिथून म्हणतायत की चौकार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे पंच रमीत रईस, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चौकार आहे की षटकार? यस, चौकार आहे, षटकार नाही आहे. म्हणजे 2 धावा कमी होतील. आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि षटकार पाहायला मिळाला. 3 षटकार तर झाले सलग, मात्र 4थ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एका टप्प्याच्या असल्याने चेंडू मला वाटतं मिड विकेट वाईड क्षेत्रामध्ये सीमारेषा पार जाईल. चौकार. मध्ये 27 धावा आणि धाव बलकावची धावा पाहायला मिळत आहेत. 67 धावा. क्या बात आहे. जबरदस्त आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक अशा पद्धतीची फलंदाजी. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, एक जबरदस्त घणघणाटी आघात. चेंडू टाकला होता उजव्या यष्टीच्या दिशेने, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात सीमा रेषा पार. आणखी एक षटकार. ओके, तर 5 चेंडू टाकले गेले, 33 धावा जोडल्या गेल्यात. सर्वात महागडं षटक या स्पर्धेत आपला पाहायला मिळते. अजून एक चेंडू शेष आहे सुभाषजी, म्हणजे 33 धावा या षटकात वसूल केल्या गेल्या. मायटी महेंद्र सामोरा जातो आहे. धावफलकावरती धावा धडकलेल्या आहेत, म्हणजे उच्चांकी धावसंख्या 73 आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीकचा, आणखी एक सुंदर फटका आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, गगनाला भेदणारा लाजबाब षटकार. The tribute to Talal